आणि समाजाच्या हिताच्या सर्वांना माहिती आहे, पण काही दिवसापासून ऐकतोय ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री वयश्री योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना जी शेतकऱ्यांसाठी आहे, यांचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त जनतेला देण्यावर शासनाने या महसूल पंधरवड्याच्या माध्यमातून यावेळी अधिक भर दिलेला आहे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यासाठी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साजरा करत असताना या व्यासपीठावर उपस्थित असलेले त्या जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह, आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय कुलकर्णी साहेब, अपर जिल्हाधिकारी शंकरजी बर्गे, निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, राहुलजी देसाई, महिला व बालकल्याण अधिकारी श्रीकांत मोरे, उपजिल्हाधिकारी वीरा मॅडम, रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषारजी बाबर, रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवनजी देसाई, रत्नागिरीचे तहसीलदार राजारामजी म्हात्रे, गटविकास अधिकारी ज्योती जाधव, पुरवठाधिकारी राजपूत मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय महसूल विभागाचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित गणमान्य होते. महसूल पंधरवडा 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट आपण शासनाच्या मार्फत साजरा करतोय. मला असं वाटतं की महसूल विभागाचा हा पंधरवडा 365 दिवस चालू असतो. फक्त या 15 दिवसामध्ये आपण नाविन्यपूर्ण काम काय केलं किंवा नाविन्य आपल्या कामामध्ये काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करावा, यासाठी शासनानं मागच्या वर्षी सप्ताह होता, या वर्षी पंधरवडा सुरू केला. आणि महसूल विभागाचं काम म्हटल्यानंतर सातबारा देण्यापासून राजकारण्यांचा सातबारा देण्यापर्यंत, म्हणजे लोकांचा सातबारा तर देताच, परंतु माझ्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या माझ्या निवडणुकीची देखील निवडणूक देणे अधिकारी होते ते असणार. त्याच्यामुळे आता जास्त बोलून उपयोगाचं नाही हे देखील मला वाटते, कारण अनेक प्रांताधिकारी आमच्या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी असतात. मी अनेकांना सांगतो त्यावेळी अनेक लोक कामानिमित्तानं आमच्याकडे येतात. तरी तहसीलदार हे महसूल विभागाचे अधिकारी नक्की आहेत, परंतु ते तालुका दंडाधिकारी देखील आहेत, हे देखील काही लोकांना माहित नसतं. प्रांताधिकारी हे प्रांताधिकारी आहेत, पण ते विभागीय दंडाधिकारी आहेत, हे देखील काही लोकांना माहित नसतं. आणि जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी नक्की आहेत, परंतु ते देखील जिल्हा दंडाधिकारी आहेत, ते देखील काही लोकांना माहित नसतं. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या ज्युडिशरी पॉवरमध्ये आपण सगळे न राहता सर्वसामान्य अधिकाऱ्यावर, सर्वसामान्य कुटुंबातल्या अशा अविर्भावाचे राहतात, त्यामुळे जनतेची कामं होत असतात. आणि म्हणून महसूल दिनाच्या निमित्तानं आपलं तर मी अभिनंदन करतो आणि महसूल दिनाच्या शुभेच्छा देखील आपल्या सगळ्यांना देतो. मी देखील लहानाचा मोठा ग्रामीण भागामध्ये जातो. ग्रामीण भागामध्ये तलाठी या व्यक्तीला किती अनन्यसाधारण महत्व आहे याची साहेब तुम्हाला देखील तलाठी असेल, सरकार असेल, म्हणजे गावातला माणूस जेवढा तहसीलदारला घाबरत नाही त्याच्या 10 पटीने तलाठ्याला घाबरतो. ही शेवटी महसूल विभागाची ताकद आहे. सरकारला घाबरतो ही महसूल विभागाची ताकद आहे. आणि पोलिसांनंतर लोक जर कोणाला घाबरत असतील तर ते महसूल विभागाला घाबरतात. आता अशी अनेक कारण आहेत, त्या कारणामध्ये मला जायचं नाही. पण महसूल विभागाचा पंधरवडा साजरा करत असताना शासनाच्या काही आपल्याकडे अपेक्षा आहे. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, लेख लाडकी योजना असेल, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, मुख्यमंत्री वयश्री योजना असेल, बळीराजा योजना असेल, या सगळ्या योजनांचा फायदा हा आपल्या जनतेला मिळाला पाहिजे. ही भूमिका राज्याच्या महसूल मंत्र्यांनी घेतली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी दिली आणि कॅबिनेटमध्ये आम्ही सगळ्यांनी त्याला सहकार्य केलं. मला महसूल मंत्र्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे, कारण महसूल विभागाच्या ज्या स्पर्धा आहेत त्या
कामं पूर्ण झाल्यानंतर त्याच्यातला रिलीफ मिळावा म्हणून 15 ऑगस्टला आम्ही मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवला. म्हणजे पहिला आम्ही काम करणार आहोत आणि मग आमचं आम्ही मनोरंजन करून घेणार आहोत. हा पहिला महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्यांदा पाडलेला. आता महसूल विभागाचे अधिकारी, माझ्याकडे उद्योग विभाग आहे, माझ्याकडे आरोग्य यंत्रणा, रिजनल ऑफिसर MIDC, सगळे डेप्युटी कलेक्टर, माझ्याकडे माझे OSD जे आहेत ते अनेक डेप्युटी कलेक्टर आहेत, माझ्याकडे अनेक OSD तहसीलदार देखील आहेत. हे आम्ही का ठेवतो उद्योग विभागामध्ये? तर त्यांना जमिनीचं ज्ञान असतं, त्यांना महसूल कायदा माहिती असतो, त्यांना महसूल कायद्यामध्ये नक्की काय केल्यानंतर MIDC निर्माण होणार आहे, जनतेला कशा पद्धतीनं कन्व्हिन्स केलं पाहिजे आणि जनतेचा विश्वास कसा संपादन केला पाहिजे हे समजणारे सगळे अधिकारी असतात. मला अनेक वेळा असं माहित होतं की सगळे जिल्हाधिकारी मसुरीला ट्रेनिंगला जातात आणि तिथं ट्रेनिंग घेतल्यानंतर ते सगळे जिल्हाधिकारी होतात. म्हणून मी एकदा मसुरीचं ट्रेनिंग सेंटर बघायला. आज सगळ्याला बसलेल्यांना असं वाटत असेल की जिल्हाधिकारी जे होतात ते फक्त परीक्षा दिल्यानंतर होतात, पण सकाळी उठून ग्राउंडवर जाणारा जो मार्ग आहे पसंतीचा, तो जाऊन यायला जे काही श्रम पडतात, माझ्यासारखा जर ट्रेनिंगला गेला रोजच्या दिवसात कोण जात नाही. तो जो रस्ता आहे ट्रेनिंगला जाण्याचा, बरोबर जिल्हाधिकारी त्या ग्राउंडवर जातो आणि ते ट्रेनिंग घेतल्यानंतर नवीन जिल्हाधिकारी ज्यावेळी त्या रस्त्यावर परत येतो, तरी मला असं वाटतं ती जी त्याची मेहनत आहे, तीच मेहनत ती तुमच्या सगळ्या कामामध्ये त्या ठिकाणी उपयुक्त होते. आज जिल्हाधिकाऱ्यांचं एक चांगलं उदाहरण आहे, त्यांना देखील काही मेडिकल प्रॉब्लेम आहेत, परंतु महसूल दिनाच्या निमित्तानं आपले सगळे मेडिकल प्रॉब्लेम बाजूला ठेवून ते कार्यक्रमाला येतात. याचा अर्थ माझ्या प्रकृतीपेक्षा माझं कर्तव्य श्रेष्ठ आहे हे सांगणारा जिल्हाधिकारी हे सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांचा या जिल्हाधिकाऱ्यांचा उल्लेख सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांचा करतात. लॉ अँड ऑर्डर झाली तर 2च लोक जबाबदार असतात, जिल्ह्यामध्ये अजून काय झालं तर 2च लोक जबाबदार असतात. ते 2 लोक तुमच्या समोर बसले. चांगलं झालं आमच्यामुळे झालं आणि वाईट झालं जिल्हाधिकारी SPमुळे झालं. ही प्रवृत्ती समाजामध्ये आणि राजकारणामध्ये वाढत असताना तुम्ही अतिशय संवेदनशील पद्धतीनं हा जिल्हा हाताळत आहे, याच्यातच महसूल आणि गृह विभागाचं यश दडलेलं आहे असं समजणारा मी काय केलं. आणि आज आशिया खंडातली सगळ्यात मोठी संस्था MIDC आहे, ती जन्माला एका IAS ऑफिसरने घातलेली आहे हे देखील मला सांगताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना घातलेली आहे हे देखील मला समजून आनंद होतो. काल आमचा MIDCचा वर्धापन दिन होता. काल आम्ही सर्व म्हणायचे तर त्याला आदरांजली वाहत असताना आमच्या एका उपकार्यकारी अभियंत्यानं फार चांगलं लिहून दिलेलं आहे की MIDC चालवत असताना महसूल विभाग आणि MIDC असा एकत्र MIDC चालवतो. त्यावेळी सर्व वर्गीय पिंपरी चिंचवडला गेले आणि एका कार्यकर्त्याच्या घरी गेले आणि तिथं जात असताना 2 किलोमीटर त्यांची ॲम्ब्युलन्स होती, त्यावेळेची गाडी होती, पण आजूबाजूला काहीच वस्ती नव्हती. एका घरामध्ये ते गेले, जेवले आणि त्यांनी विचारलं ही जागा अशी कोणी काय? तर त्यांच्या मित्राने त्यांना सांगितलं की इथं शेती होत नाही, कारण पवना नदी असेल, इंद्रायणी नदी असेल, याचं प्रदूषण होतं नाही होतं त्याच्यावर त्यांची चर्चा झाली. त्यांनी स्वतःचा पुढचा दौरा रद्द केला. ते त्या ठिकाणी मुक्कामाला राहिले. त्यांनी ती सगळी पडीक जागा बघितली. तिथनं ते मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेबांची त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की साहेब अशा ज्या जागा आहेत ह्या जर शासनानं जागा ताब्यात घेतल्या, एक महामंडळ तयार करून जर आपण ताब्यामध्ये घेतल्या तर देशातली सगळ्यात मोठी इंडस्ट्री इस्टेट ही महाराष्ट्रामध्ये तयार होऊ शकते. आणि त्याच्यानंतर पिंपरी चिंचवडची MIDC जाहीर झाली. आज पिंपरी चिंचवडची जर तुम्ही MIDC बघितली तर आपण चालत जायला देखील जमीन शिल्लक राहिली नाही एवढी MIDC मोठी झाली. आणि म्हणून एवढे विचार असलेली लोक त्या महसूल विभागामध्ये होते. आज देखील अनेक राज्यकर्ते हे महसूल विभागातून आमदार झालेले आहेत, खासदार झालेले आहेत. श्रीनिवास पाटलांचं जर उदाहरण द्यायचं झालं तर ते कमिशनर होते. प्रभाकर देशमुखांचं जर उदाहरण द्यायचं झालं ते देखील कमिशनर होते. असे अनेक लोक पोलीस खात्यातले मला असं वाटतं की DG सत्यपाल सिंग हे तर खासदार होऊन देशाचे मंत्री झाले होते. त्याच्यामुळे या खात्यामध्ये फार मोठी ताकद आहे, या खात्यामध्ये फार मोठं पोटेन्शियल आहे. पण ही जी ताकद आहे ही जोपर्यंत आपण समाजासाठी वापरत नाही, सामाजिक बांधिलकी जपून जोपर्यंत आपण वापरत नाही, तोपर्यंत या खात्याचा काही उपयोग नाही. आणि याची जाणीव असलेले अधिकारी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काम करत आहेत. हा आपल्या सगळ्यांसाठी
स्वाभिमान आणि अभिमानाची गोष्ट आहे. आज सर्वसामान्य तलाठी घ्या, हे सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये तलाठ्यांच्या तक्रारी जर कुठे असतील तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. त्याचा अर्थ रत्नागिरी जिल्ह्याचे महसूल विभागाचे सगळे अधिकारी हे अतिशय सक्षमपणाने काम करत आहेत आणि त्याबद्दल पालकमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना मला धन्यवाद दिले पाहिजे, तुमचं कौतुक केलं पाहिजे. मला आठवतं ग्रामीण भागातला एक गाव आहे कोणी नावाचं, गेले 50 वर्षाचा प्रश्न बोलत होता. म्हणजे एक नायब तहसीलदार काय करू शकतो महसूल विभागात, त्याचं उदाहरण मी सांगणार आहे. पूल कायद्याच्या केसेस होत्या. पूल कायद्याच्या केसेसमध्ये जवळजवळ 80-85% गाव हा बाधित झालेला होता. त्या सगळ्या केसेस ज्या आहेत त्या मार्गी लावण्यासाठी आंदोलन झालं. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी एक नायब तहसीलदारांना तिथे नेमला. नायब तहसीलदारनं त्या गावामध्ये एक क्रांती घडवून दाखवली तुमच्या आयुष्यामध्ये. आपल्याकडे एक पद्धत आहे, म्हणजे माझ्या कार्यालयामध्ये देखील आहे. मंत्री म्हणून माझ्याकडे लोक आली पाहिजेत, माझी एन्डॉर्समेंट घेतली पाहिजे, माझंच महत्व प्राप्त झालं पाहिजे, मला सगळे श्रेय मिळालं पाहिजे, मीच करता कविता असं प्रत्येकाला वाटत असतं. पण या नायब तहसीलदारनं जे केलं ती खऱ्या अर्थानं महसूल विभागाची शाळा आहे. सकाळी 7 वाजता उठून तो पुणे गावामध्ये जायचा. रात्री 9 वाजता जेवढ्या केसेस आहेत त्या सगळ्या लोकांना बरोबर बोलवायचा आणि सातबारा त्याच्या नावावर बोलवायचा. एसपी साहेब पुढच्या 8 दिवसामध्ये 90% गाव हा मुलांचा दरा असे करणारे देखील नायब तहसीलदार या रत्नागिरी जिल्ह्याला बघितलेले आहेत आणि ही खऱ्या अर्थानं महसूल विभागाची ताकद आहे. आणि म्हणून महसूल विभागावर आम्ही जबाबदारी का टाकतो? ग्रामपंचायतीची जर निवडणूक असेल सरपंच पदाची तर तहसीलदार माझ्या माहितीप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी असतात, आमदारकीला प्रांत असतात, खासदारकीला जिल्हाधिकारी असतात. महसूल विभागावर विश्वास आहे. महसूल विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना कायद्याचं ज्ञान असल्यामुळे ते चांगल्या पद्धतीनं प्रशासन हाताळू शकतात ही सरकारची धारणा आहे. आणि म्हणून देशभरामध्ये जर आपण फिरला तर आपल्या एवढी चांगली महसूल यंत्रणा देशाच्या कुठल्याही राज्यामध्ये नाही, हे सांगताना राज्याचा मंत्री म्हणून मला अभिमान वाटतो. आणि म्हणून मला महसूल विभागाचे धन्यवाद दिले पाहिजेत, त्यांना त्याचं कौतुक केलं पाहिजे. या गोमातांसाठी चांगली व्यवस्था होण्यासाठी जी ॲम्ब्युलन्स द्यायची आहे त्या ॲम्ब्युलन्स देण्याचा निर्णय देखील या महसूल दिनाच्या दिवशी घेतलेला आहे. हे देखील या ठिकाणी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.